नमस्कार. तर घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सगळेजण खूपच आनंदात आहेत. इकडे जानकी किचनमध्ये काहीतरी करत असते. तितक्यात तिथे सुमित्रा आई येतात आणि जानकीला म्हणतात की मला पण संधी दे. तर जानकी विचारते कसली संधी. यावर सुमित्रा आई म्हणतात की तुझं कौतुक करायची संधी. जानकी म्हणते माझं कशासाठी. यावर सुमित्रा आई म्हणतात की अगं तू या घरची मोठी सून आहेस आणि तू दाखवून दिला आहेस की मोठी सून असल्याचं कर्तव्य काय असतं. ऐश्वर्या आणि सारंगला आरतीचा मान दिलास. मला खूप छान वाटलं. म्हणजे पूर्वीची जानकी परत आल्याचं समाधान झालं. इतक्यात जानकीच्या हाताला चटका बसतो. सुमित्रा आई जानकीला म्हणतात अगं इतकी घाई नको करत जाऊ. आणि त्या ऐश्वर्याला आवाज देतात. ऐश्वर्यासुद्धा तिथे येते. मग सुमित्रा आई म्हणतात छान दिसते, काय करत होतीस का. यावर ऐश्वर्या म्हणते की नाही. तर सुमित्रा आई म्हणतात की मग पदर खोच आणि कामाला लाग. इकडे ऐश्वर्या टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की काय काय काम करायचं आहे. तर सुमित्रा आई म्हणतात की अगं सगळी कामं जानकीने केली आहेत, आता फक्त चपात्या करायच्या आहेत, तेवढं कर. तर ऐश्वर्या म्हणते मी आणि चपात्या. तर सुमित्रा आई विचारते का येतात ना. ऐश्वर्या म्हणते भाजता येतात, लाटता नाही येत. यावर सुमित्रा आई म्हणतात अगं मग आम्ही आहोत ना, सगळेजण तुला सांभाळून घेऊ आणि घरचंच आहे की सगळे जेवायला, याच्यात काय कर तू, आम्ही आहोतच. तर इकडे जानकीमध्ये आई राहू द्या ना, तिला जमत नसेल तर करते मी. यावर सुमित्रा आई म्हणतात की नाही गणपतीच्या आरतीचा मान हिला मिळाला ना, मग हिचं कामातही सहभाग हवा. असं म्हणून त्या ऐश्वर्याला बोलतात की घे आणि लाट चपात्या. आणि परत त्या ऐश्वर्याला म्हणतात कसं असतं ना ऐश्वर्या, तू नीट बघितलं तर तुला सगळ्यात कुटुंब दिसेल. आता ही चपाती तू लाटले ना, एकीकडे जाड एकीकडे पातळ, पण कुटुंबात राहताना ना असा अन्याय नाही करायचा. एका बाजूला सगळ्या बाजू सांभाळायच्या असतात असं म्हणून त्या चपाती लाटून दाखवतात. तितक्यात नाना आवाज देतात म्हणून त्या तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की ऐश्वर्याला चटका भासतो. यावर जानकी हसत म्हणते की आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, अरे संसार संसार. यानंतर आपण इकडे पाहतो सौमित्रा आणि अवंतिका गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले असतात. त्यावेळी अवंतिका म्हणते की सौमित्र तुला माहीत आहे ना ती ऐश्वर्या कशी आहे ते. यावर सौमित्र म्हणतो हो, पण आपण फक्त बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे, ती असली म्हणून काय झालं. यावर अवंतिका म्हणते की काय झालं नाही आहे, पण होईल याची खात्री आहे मला. ती कशी आहे माहीत आहे ना, ती गप्प नाही बसणार. आपल्याला कळते की या रस्त्यावर खड्डे आहेत आणि तरी पण आपण त्याच रस्त्याने का जायचं सौमित्र. मग सौमित्र अवंतिकाला समजवतो की तिच्यामुळे आपण आपली वाट का बदलायची. आई नाना भाऊ जानकी वहिनी ओवी सगळे आहेत ना घरात, तिच्यामुळे आपण त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकायचे का. यावर अवंतिका सौमित्राला समजवते की नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. माझं म्हणणं एवढंच आहे की ती ऐश्वर्या तिथे असताना घरात जर मला नको वाटते, मी आधीच सांगते, परत तिने तुला किंवा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, मग मी तिला सोडणार नाही. यानंतर आपण इकडे पाहतो की सौमित्रा आणि अवंतिका घरात येतात. त्यांना बघून ओवी खूप खुश होते आणि सगळ्यांना आवाज देते की सौमित्र काका आलाय, मी बाप्पाकडे हेच मागितलं होतं आणि तू आलास. यावर अवंतिका म्हणते अच्छा म्हणजे फक्त सौमित्र काकाच का आणि अवंतिका काकी म्हणजे मी जाऊ का मग. परत सगळेजण मग हसायला लागतात. सगळेजण येऊन सौमित्र आणि अवंतिकाला भेटतात. सुमित्रा आई म्हणते की बरं झालं तुम्ही आलात, तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती. त्या दिवशी मखर बनवला ना तेव्हा सगळे होते, पण तुम्ही दोघे नव्हता, त्यामुळे हुरहुर वाटत होती की निदान आरतीला तरी येत आहे की नाही. यावर ऋषिकेशसुद्धा म्हणतो की हो रे. इकडे सारंगसुद्धा म्हणतो काय रे सौमित्र दादा, आल्या आल्या आईला रडवलंस ना. मग ऋषिकेश म्हणतो हो ना, हे तर लहानपणापासूनच आहे. असं म्हणून ते सौमित्रची चेष्टा करत असतात. यानंतर सगळे खूप खुश असतात. मात्र ऐश्वर्याचा चेहरा पडलेला असतो. सौमित्र जानकीला म्हणतो की वहिनी तुझ्या धमकीला घाबरून आलो बरं का, तू बजावून सांगितलेलं यायचं म्हणजे यायचं, तुझ्या गोड धाकामुळेच आलो. इकडे यावर जानकी म्हणते वकील साहेब आता शब्दांची वार पुरे, मस्त जेवण बनवलंय, आरती झाली की जेवायला घेऊया, चला लवकर. तर अवंतिका म्हणते वहिनी आम्ही फक्त आरतीला आलो, आरती झाली की आम्ही लगेच निघणार आहोत, जेवायला नाही थांबणार.
तितक्यात ऐश्वर्या म्हणते की सौमित्र भाऊजी, अहो तुम्ही तर थांबायलाच हवं, तुम्ही आलाय म्हणून आई किती खुश आहे. जानकी वहिनी तुम्ही बोलवलंय ना यांना, मग तुम्हीच समजावा यांना, सांगा त्यांना थांबायला. यावर जानकी म्हणते नाही नाही राहू दे, जर त्यांना जायचं असेल तर आपण कसं थांबवणार. आणि जानकी त्यांना जेवायला बसण्याची इच्छा होईल असं जेवणाच्या पदार्थांची नावं सांगून चिडवत असते. यावर सौमित्र म्हणतो की वहिनी किती वाईट आहेस गं तू, ऐकूनच तोंडाला पाणी सुटले, तुला बरोबर माहीत आहे ना माझे वीक पॉईंट्स, तर चल आम्ही जेवायला थांबतोय. यावर जानकी ऐश्वर्याला टोमणा देत म्हणते सौमित्र भाऊजी, मला तुमचाच नाही पण घरातल्या सगळ्यांचा वीक पॉईंट बरोबर माहीत आहे. इकडे ऐश्वर्या सांगते सकाळपासून मी खूपच बिझी आहे, सकाळपासून पोळ्या करते. तर यावर अवंतिका म्हणते पोळ्या केल्या आहेत की करपवल्या आहेत. हे ऐकून सगळेजण थोडे शॉक होतात की अवंतिका नक्की काय बोलते. अवंतिका म्हणते नाही म्हणजे काहीतरी जळाल्याचा वास येतोय ना म्हणून मी बोलले. इतक्यात ऐश्वर्याच्या लक्षात येतं की अरे बापरे माझी पोळी करपली, म्हणून ती जोरात पळत किचनमध्ये येत जाते. ऐश्वर्याची पोळी सगळी करपून गेलेली असते. यानंतर आपण पाहतो सगळेजण बाप्पाची आरती करतात. नाना म्हणतात की सगळ्यांना आरती द्या. ऐश्वर्या येऊन सौमित्राच्या हातातील आरतीचं ताट घेते आणि म्हणते की द्या इकडे, मी आरती देते सगळ्यांना. इकडे ओवी म्हणते काका यावर्षी आपल्या घरात 2 नवीन मेंबर्स वाढलेत, मला 2 नवीन काकू मिळालेत. यानंतर सुमित्राई म्हणतात यावर्षी अजून एक बदल झाला आहे. दरवर्षी बाप्पाची आरती करण्याचा मान जानकी आणि ऋषिकेशला भेटायचा, मात्र यावर्षी हा मान सारंग आणि ऐश्वर्याला मिळाला आहे. यावर सौमित्र म्हणतो वहिनी तू ना ग्रेट आहेस ग, आपला आब राखून दुसऱ्यांना कसा मान द्यायचा ना हे तुझ्याकडून शिकावं. अवंतिका सुद्धा म्हणते खरंच वहिनी तुम्ही किती काय करता घरासाठी, सगळ्यांचंच करता. आणि ती ऐश्वर्याकडे बघून म्हणते की जे काहीच करत नाहीत ना त्यांनाही तुम्ही बरंच काही करायला लावता. ऐश्वर्या हे ऐकून चांगलीच चिडते, ती रागाने बघतच असते. जानकी म्हणते चला चला आपण जेवायला घेऊया. यानंतर आपण इकडे पाहतो की ऐश्वर्या आजीवर चिडलेली असते आणि म्हणते आजी काय चाललं इकडे आणि तुम्ही काय पेढे खाताय. तर आजी म्हणते तू हरलीस ना म्हणून माझं तोंड कडू झालं, तेच गोड करते मी. कितीदा सांगितलं होतं की त्या जानकीच्या नादी लागू नकोस, पण नाही तुझं एकच की तुम्ही बघाच आता मी जानकीला कशी हरवते, नाहीतर माझं नाव बदला. हो तुझं नाव बदलूनच टाकूया, नको आपल्याला तुझं नाव. ऐश्वर्या म्हणते की काय चाललंय काय, तुम्ही माझ्या बाजूने आहात की तिच्या बाजूने. यावर आजी म्हणते आहे तर मी तुझ्याच बाजूने, पण सकाळपासून तू 10 वेळा तोंडावर पडले, त्यामुळे मला असं वाटते की मी जानकीच्या बाजूने असावं. तुला आरतीचा मान दिला आणि तो मान स्वतःच्या खिशात तिने घातला, हे जर असंच चाललं ना मग बस अशीच. यावर ऐश्वर्या म्हणते की काय बोलतात, माझा खेळ अजून संपलेला नाही आहे. मग आजी म्हणते पण सगळे जानकीच्या बाजूने आहेत घरातले, तू मोठ्या हुशारीने अवंतिका आणि सौमित्राला घराबाहेर काढलं, पण जानकीने या दोघांना परत घरात बोलवलं आणि सगळ्यांचं मन जिंकलं. आता सुमित्रा जानकीच्या प्रेमात आंधळी होणार, मग काय करशील. यावर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला खरंच असं वाटतं का मी हे होऊ देईल, मी जे दाखवेल ना तेच दिसेल आणि तेच त्या बघतील. आज त्याच जानकीला घेऊन डोक्यावर नाचतायत ना, उद्या त्याच जानकीला आई त्यांच्या पायाखाली घेतील, बघाच तुम्ही. यावर आजी म्हणते म्हणजे काय करणार आहेस तू. यानंतर आपण पाहतो की सगळेजण जेवायला बसलेले असतात, सगळ्यांची मज्जा मस्करी चाललेली असते. जानकी सांगते की आज सगळ्या पोळ्या ना ऐश्वर्याने केल्यात. यावर अवंतिका म्हणते अच्छा हो का, म्हणूनच गोल झाल्या नाही आहेत, सगळ्या आपल्या नकाशाच दिसत आहेत असं म्हणून अवंतिका हसायला लागते. इकडे ऐश्वर्या रागाने एकदम लाल झालेली असते, ती पोळी उचलते आणि अवंतिका जवळ येऊन ती तिच्या तोंडात पोळी कुचते आणि रागाने म्हणते की गोल हवी आहे ना पोळी, घे घे खा पोळी, तुला गोल पोळी पाहिजे ना. तर आता ही ऐश्वर्या नवीन काय कांड करणार आहे ना देव जाणे.